त्या CRPFच्या ह्याच्यामध्ये आमचे पेपर गेले. पुलवामामध्ये हेच काम जर त्या जवानांना पोचवण्याचं केलं असतं तर पुलवामा घडलंच नसतं. ही वस्तुस्थिती आहे. आज या ह्याच्यामध्ये पेपर फुटलेला आहे. कारवाई कुणावर झाले? त्या मुलांच्या याच्यावर 6-7 मुलं जी नॅशनल कॉलेजमध्ये जी त्यांच्या मोबाईलवर हे गेलं त्यांच्यावरती कारवाई झाली आणि 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. याचा करता करविता कुठं आहे? नीटमध्ये आपण एक काम चांगलं केलं. ज्यांनी कुणी त्या नीटचे पेपर फोडले ते सगळे महाराष्ट्रात तरी ते झालं. बाकीच्या ठिकाणी अजूनही तसा रडगाणा आहे. महाराष्ट्रात तरी पुण्यामध्ये आपण जाऊ शकलो. संपेपर्यंत वाढवण्यात येईल. तथापि जरा शॉर्ट मध्ये प्रश्न विचारले तर मंत्री महोदयाला उत्तर देता येईल. यस साहेब, असं आहे की याच्यामध्ये जे अपेक्षित असतात हे प्रश्न तयार झाले नसते. स्पेसिफिक आणि म्हणून या पेपर फुटीचा आपण भोगतोय, भयानक भोगतोय. आणि अशा वेळेला तुमच्यासारख्या एक सृजनशील अशा व्यक्तीला हे अधिकारी कसे हे करत आहेत, गृहीत धरतात आहेत, त्याच्यासाठी बोलतोय. आम्हाला विरोधक म्हणून काय हे करायला काय जाते? परंतु काही इथे बसलेले जी काही मंत्री महोदय आहेत आम्हाला माहिती आहे, त्यांची क्षमता माहिती आहे, त्यांचा एकंदरीत त्यांचं कार्य माहिती आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मी म्हणतोय की याचा करता करविता ज्याने हे पेपर फोडले, जे तो याच्यामध्ये नीटमध्ये जसा एक क्लास चालवणारा तो त्याच्यामध्ये झाला, त्याने पैसे घेतले आणि हे सगळी आपल्या राज्यातली चेन आपण सगळी शोधून काढली. खरं तर CID वाल्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. इथे का नाही शोधली? इथे हा जो मोरक्या आहे तो कोण आहे? का त्याला पाठीशी घातलं जात आहे? आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न, फक्त त्या विद्यार्थ्यांना कुठून तरी आलं ना, कोणाकडनं तरी घेतलं ना, तो कोण? कर्मचारी असू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कर्मचारी पेपर हे करतो, सेट करतो? नाही. पेपर सेट कुणी केला? आणि म्हणून या पेपर सेट केलेल्या, आणि तेही महत्वाचंच आहे असं नाही, हा पेपर 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामध्ये TY BComच्या परीक्षेमधील इकॉनॉमिक्स, कॉमर्स, म्हणजे ज्याच्यावर कॉमर्स अवलंबून आहे, त्याचा आत्मा आहे हे विषय, हे 2 तेच फुटलेले आहेत. कर्मचाऱ्यांवर तुम्ही कारवाई करून काय करणार आहात? आणि म्हणून या पेपरचा जो सेट करणारा होता तो कोण? त्याला तात्काळ याच्यामध्ये अटक करणार का? त्याच्यावर कारवाई करणार का? आणि विद्यापीठाने ज्या पद्धतीने ह्या प्रकरणाला बगल दिले आणि फक्त 3 कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाई करून जे केले त्यानं तर करायलाच हवी. पण हा ज्याला आपण म्हणतो ना की खाणारा गेला खाऊन आणि वाऱ्यावरच्या माणसांना तुम्ही हे करताय, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण हा पेपर सेट केलेला माणूस कोण? त्याच्यावर कारवाई करणार का? आणि ज्या पद्धतीने नीट पेपर फुटीची कारवाई झाली महाराष्ट्रामध्ये, CIDने केली, तशी ती करणार का? किंवा माझा साधा प्रश्न, हे सगळं प्रकरण CIDकडे, जसं आपण तिथे दिलं होतं, CIDकडे दिलं होतं, ते CIDने काढलं सगळं, CIDकडे आपण देणार का? माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, पेपर कसा फुटला आणि मग कोण कोण अटक झाले याची मी जरा, तुम्ही म्हणालात की लवकर हा प्रश्न संपवूया कारण प्रश्नोत्तर समजा, तरी थोडे 1.5-2 मिनटं घेतली तर मग पुढचे प्रश्न उरणार नाहीत असं मला वाटतं. आता विद्यापीठाच्या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पेपर हा ऑनलाईन येतो त्या कॉलेजमध्ये, आणि तो बरोबर अर्धा तास आधीच ओपन करता येतो. तो अर्धा तास आधी ओपन करणाऱ्याचं फेस सेव्ह केलेला असतो, त्याने त्याच्या बोटाचे ठसे फेस दिल्याशिवाय तो पेपर ऑन होत नाही. आता ह्या विद्यापीठामधलं जे प्रामुख्याने दूरस्थ, म्हणजे ज्याला आपण कॉरेस्पॉन्डन्सने शिकतो, त्या डिपार्टमेंटमध्ये ह्याचा पेपर ज्या वेळेला अर्धा तास आधी ओपन झाला त्यावेळेला तिथे असणाऱ्या ह्या 3 कर्मचाऱ्यांनी त्याची कॉपी काढली. पेपर सेटिंगमध्ये काही झालेलं नाही, पेपर सेट झालेला बाहेर नाही पडला. पेपर नाही, मी तेच सांगतो ना, सगळ्या चौकशी सांगतो ना, सांगतो.
आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने त्याची कॉपी काढली. ती कॉपी ह्या बांद्र्याच्या RD नॅशनल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा मोबाईल तो आत घेऊन जात असताना पकडला गेला आणि मोबाईलमध्ये लक्षात आलं की ह्याला पेपर आलाय. प्रामुख्याने वस्तुनिष्ठ प्रश्न 12 डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नाही. आणि मग त्याच्या मोबाईलमधून चेक केल्यानंतर आणखी 8 जणांकडे गेला असं लक्षात आलं. या पेपर ज्यावेळेला आपण अर्धा तास आधी ओपन करतो, आपण आपला चेहरा दाखवतो, फिंगरप्रिंट दाखवतो, त्यावेळेला तो कुठल्या कॉलेजमध्ये ओपन झाला त्याला एक डिजिटल वॉटर मार्किंग असतं, दिसत नाही. आणि त्यामुळे या मुलांना पकडल्या हा कुठून आला, तर तो युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून आला. ते आयडेंटिफाय झालं, ते कर्मचारी आयडेंटिफाय झाले. एकाने पाठवला असं असताना इतर जणही त्याच्यात सहभागी होते हे CC मध्ये आलं. आणि म्हणून 3 कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करून 2घांना अटक केली आणि 1 जण फरार आहे. तो अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न. बाई 2 साडू दुपारी काय डब्यात आहे ते बोलतात. त्यामुळे 3 जण त्याच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे 3 जणांवर FIR दाखल झाला, 2 जणांना अटक झाली, 1 फरार आहे, अटकपूर्व मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 8ही विद्यार्थ्यांना त्याची जी कमिटी असते त्या कमिटीच्या माध्यमातून जेव्हा प्रूव्ह झालं